चेक केसेसमध्ये आरोपीचा कोणता बचाव ग्राह्य धरला जात नाही। नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट शुभम मोटे, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आरोपी हा रकमेच्या वसुलीसाठी चेक देतो। तो चेक बँकेमध्ये वटवण्यासाठी पाठवल्यानंतर बाउन्स होतो। फिर्यादी माननीय न्यायालयामध्ये जेव्हा केस दाखल करतो त्यावेळी आरोपी असा बचाव घेतो की त्या चेकवरील अक्षर माझे नाही, मी कोरा चेक दिला होता, फक्त सही माझी आहे, तो फिर्यादीने किंवा फिर्यादीतर्फे कोणीतरी लिहिलेला आहे, त्यामुळे माझी निर्दोष मुक्तता करावी। आरोपीचा अशा प्रकारचा बचाव कायद्याने चालू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने उत्तम राम विरुद्ध देवेंद्र सिंग हुडन या केसमध्ये 17/10/2019 रोजी दिलेला आहे। त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की आरोपीने जर फिर्यादीला रकमेच्या वसुलीसाठी सही करून चेक दिलेला असेल तर तो चेक कोणी लिहिला हे महत्त्वाचे नाही, त्यामुळे तो चेक बाउन्स आला तरी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1949 प्रमाणे आरोपीनेच केस सिद्ध करावी लागते आणि आरोपीने कलम 138 प्रमाणे गुन्हा केलेला आहे असे मानण्यात येते। धन्यवाद।